आपण भारत आणि युरोपियन युनियन एफटीए करारातून भारताला काय मिळते यावर चर्चा केली. आता पाहूया युरोपला काय मिळते. सर्वात आधी बाजार प्रचंड मोठा आहे. भारत हा 1.4 अब्ज लोकसंख्येसह जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पण आतापर्यंत युरोपियन कंपन्या इथे फारसं विकू शकत नव्हत्या, कारण प्रचंड टॅरिफ्स जास्त होते. गाड्यांसह 110% कर आणि वाईनवर 150% कर. आता भारताने म्हटलं आहे, ठीक आहे, व्यापार स्वस्त आणि सोपा करूया आणि शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करूया. लक्झरी कार्सवरील 110% वरून 10% टॅरिफ झालेले आहे. वर्षाला 2.5 लाख गाड्यांची मर्यादा ठेवून यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक उपकरणे, विमान, अवकाशयान, रसायने, औषधे यांवरील शुल्क थेट 0%. शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहिलं तर वाईन 150% वरून 20 to 30% वर, बियर 110 वरून 50% वर, ऑलिव्ह आणि वनस्पती तेल 45% वरून 0% वर, पास्ता, चॉकलेट्स, बिस्किटे यांवरील प्रक्रिया केलेली अन्न पदार्थांवर 50% टॅरिफ वरून 0% करण्यात आलेले आहे. आणि ही गोष्ट फक्त वस्तूंवर थांबत नाही, सेवा क्षेत्रही तितकंच महत्वाचं आहे. युरोपियन बँका, शिपिंग कंपन्या आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राला प्राधान्य प्रवेश मिळतो आणि लहान व्यवसायांसाठी नियम सोपे केले जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर युरोप फक्त लक्झरी कार्स आणि वाईन विकत नाहीये. फक्त भारताने आजवर कोणत्याही भागीदारासाठी उघडलेला हा सर्वात मोठा बाजार त्यांच्यासाठी खुला होत आहे. यातून नोकऱ्या, व्यवसाय आणि प्रभाव निर्माण होतो. जय हिंद.